काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत। आज खरं तर ससून रुग्णालयामध्ये जी चौकशी समिती आलेली होती पल्लवी सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली, त्या समितीच्या दुपारच्या खरं तर मेजवानीमध्ये ब्लू नाईलची बिर्याणी जी आहे ती पाहायला मिळाली। एकीकडे अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू होतो आणि त्याच संदर्भातली चौकशी समिती पुण्यामध्ये येते आणि त्यांच्या खाण्यासाठी मात्र बिर्याणी मागवली। ह्याच्यामध्ये जी 2 मुलं मृत्युमुखी पडले आणि या चौकशीमध्ये पोलीस तपास अधिकारी ज्या पद्धतीने ह्याची 2-2 वेळा FIR केली आणि FIRमध्ये आरोपी कसा सुटेल ह्यासाठी पाकिट संस्कृती झाली आणि आरोपी सुटले। पण पुणेकरांनी ज्यावेळेला रस्त्यावर उतरले त्यावेळेला प्रशासनाच्या हे लक्षात आलं की हा विषय गंभीर आहे, ह्याच्यामध्ये पुणेकर रस्त्यावर आलेत आणि त्यामुळे परत दुसरी FIR करून त्या आरोपींना परत त्या ठिकाणी आणलं। खरं तर त्याच दिवशी त्याच्या वडिलांना अटक करायला पाहिजे होती, पण जे तपास अधिकारी होते ते मॅनेज झाले होते आणि त्याचबरोबर ससूनमध्ये त्या आरोपीला ज्यावेळेला घेऊन गेले त्यावेळेला प्रामुख्यानं पोलिसांच्या तपासामध्ये ब्लड चेकिंग, युरिन चेकिंग हे सगळे प्रकार त्या ठिकाणी करत असतात। पण आपण बघितलं असेल तर अजय तावरेसारखा माणूस त्या दिवशी रजेवर होता आणि रजेवर असून त्यांनी स्वतः येऊन हस्तक्षेप करून तो रक्तग्रुप बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्याला अटक बी झाली। जे पैसे आरोपीकडनं आले होते ते पैसे जप्त बी पोलिसांनी केलेत आणि मी पहिल्यांदा म्हणलं की ही चौकशी समिती फास्ट ठरू नये, म्हणजे लोकांमध्ये हा दाखवण्याचा देखावा होऊ नये चौकशी समिती। आणि आज आपण मला ब्लू नाईलची बिर्याणी नेताना दिसतात, म्हणजे हे पार्ट्या जोडायला आले होते का समितीचं काम करायला आले आणि जर पार्ट्या जोडत असतील तर चुकीचं काम आहे। संवेदनशीलपणा अधिकाऱ्यांकडे नाही आहे याच्यातून दिसून येतं। हे पहिल्या दिवसापासूनच हे प्रकार चालू आहेत म्हणून तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं। जी 2 मुलं मृत्युमुखी पडले ह्यांचा विचारच कोण करत नाही आहे आणि जर इथून पार्ट्या जोडत असतील, बिर्याण्या खात असतील आणि ह्या सगळ्या चौकशीचं त्यांना हे नाही वाटत की काळजी नाही वाटत किंवा आपण काय म्हणतो की याच्यामध्ये सिरियसपणा नाही वाटत आणि मग सिरियसपणा वाटत नसेल तर मग हे चुकीच्या पद्धतीचं ही चौकशी समिती काय नेमकं तुम्ही मागणी करणार? म्हणजे चौकशी समिती येते आणि बिर्याणी खाऊन जाते, 7 तास कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते, मात्र या प्रकरणामध्ये आता तुमची नेमकी भूमिका काय असेल? ज्यांच्यावरती खरं तर चौकशी करण्याची जबाबदारी आहे तेच इथे येऊन पार्ट्या करताना पाहायला मिळतं। खरं तर या प्रकरणामध्ये माझ्यासहित सगळ्यांनी सिरियस व्हायला पाहिजे आणि आपण कुठल्या चौकशीसाठी आलो आहे, काय चौकशी करणार आहे? आपल्याला तिथल्या डॉक्टरनी जर बिर्याणी आणून देत असेल तर आपण खायची का नाही किंवा ह्या पद्धतीचं आपण जेवण आहार घेतला पाहिजे का नाही? आपण 2 लोक मृत्युमुखी पडले त्यांच्यासाठी आपण आलो, ह्याचा जर अधिकाऱ्यांना सिरियसपणा नसेल तर त्यांना कुणी उत्तर विचारणार, काय त्यांच्याबद्दल आपल्याला अपेक्षा राहील अशी परिस्थिती। मंत्री हसन मुश्रीफ आहेत, त्यांच्याकडे काय नेमकी मागणी करणार? अहो, हसन मुश्रीफ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या या सगळ्या कारभाराला ताशेरे वर्षानुवर्षे आम्ही उडवले ताशेरे आणि ते फक्त काल म्हणले की दंगेकरांनी माफी मागावी। मी तर म्हटलं मी तुमच्या पाया पडेल, पण पब संस्कृती बंद झालं। आम्ही काय त्यांचा बी आदर ठेवणारे लोक आहेत, पण त्यांच्या कार्यकाळामध्ये संजीव ठाकूर असेल, ललित पाटील असेल, हा अजय तावरे असेल आणि या गोष्टीचा सारासार विचार करून त्या खोडचीला न्याय देताना आम्हाला ते दिसत नाही, म्हणून त्यांनी राजीनामा हे कालपासूनच मी बोलतो। मात्र देवेंद्र फडणवीस असतील किंवा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत, आज ससून रुग्णालयामध्ये चौकशी समिती येते आणि त्यांच्या जेवणासाठी बिर्याणी मागवली जाते। वरिष्ठ नेत्यांनी खरं तर या प्रकरणाची चौकशी किंवा अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा असं तुम्हाला वाटतं? बघा, आता ह्या सगळ्या चौकशीतनं तुमच्यामार्फत त्यांना हे सगळे मेसेज गेले असेल आणि किती सिरियसपणा आहे या विषयामध्ये हे आपल्याला समजेल आणि हा जर सिरियसपणा उद्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखवला पाहिजे आणि जर दाखवलं नाही तर मग त्यांनी यांच्याबरोबर यांचं साठवलोटे असं आपण समजू शकतो। आता नेमकं अध्यक्षांची काय मागणी करणार? त्या अध्यक्षांसाठीच बिर्याणी आणलेली होती। सुरुवातीला सकाळपासूनच तुमच्या सहकारी असतील सुषमा अंधारेंनी त्यांच्यावरती आक्षेप घेतलेला होता की नाही त्यांची बदली जी आहे त्या प्रकरणामध्ये करावी किंवा तपास त्यांच्याकडे चौकशी म्हणून नको। आता मग नेमकी तुमची मागणी काय? ना अंधारे ताईंनी म्हटलं की निवड आपलं ह्या समितीमध्ये चुकीची लोक आलेत, ज्यांच्यावर आरोप आहेत ते ज्या समितीत आलेत तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं, पण त्यांच्याकडे बिर्याणी आज बिर्याणी खाल्ली तुम्ही पाहिली तर मग आता काय नेमकी मागणी करणार? आता याच्यामध्ये जी जेवणाळी त्यांनी चालू केली, ज्या पद्धतीनं ती 2 मुलं गेली, सिरियसपणा नसेल तर अत्यंत चुकीचं आहे। ही समिती बरखास्त करावी
आणि दुसऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक बोलून ही समिती नेमावी अशी आमची मागणी आहे. आता मग ससूनच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये नेमकी तुमची भूमिका काय असेल? ससूनमधलेच कर्मचारी अशा पद्धतीचं पार्ट्यासाठी जेवण आणून देत असतील, तुम्ही ससूनच्या आज सकाळी कार्यालयामध्ये सुद्धा गेलेलं होतं, मग आता पुढची भूमिका काय असेल? ह्याच्यामध्ये डीनची जबाबदारी. शिपाई हा कामाचा जे काम सांगितलं तो करणार आहे. शेवटी डीनच कदाचित सांगितलेलं असेल. ही चुकीची आहे. डीन जर अशा पद्धतीने वागत असेल तर चुकीचं आहे. आणि ही जर जेवणावेळी जर घालत असेल आणि जर ह्या प्रकरणाचं सिरियसपणा नसेल तर चुकीचं आहे. आता काय डीनच्या विरोधात मग तुमची भूमिका काय? कदाचित डीन उद्या त्या बिर्याणीचा जो विषय आहे आणि जो सिरियसपणा आहे याची माहिती तुमच्याकडनं मला मिळालेली आहे. मी डीनशी उद्या सकाळी बोलतो. आता त्यांचा फोन बंद मी लावलेला आहे. उद्या सकाळी बोलून त्यांच्याशी बोलतो मी. काय जर कदाचित त्यांच्याकडून उत्तर काय जर समजा अपेक्षित मिळाले नाही तर मग त्यांना बिर्याणी खायला घालू परत. दंगेकर पॅटर्ननुसार त्यांना बिर्याणी खाऊ घालू उद्या. घालू बिर्याणी घेऊन जाणार उद्या. हां, मग काय करणार? बिर्याणी त्याला द्यावी लागेल ना. बिर्याणी देऊन टाकून मात्र तुम्ही ही समिती बरखास्त करावी अशी मागणी करा. ही समिती बरखास्त करावी. एक तर ही समिती चुकीची आली होती. ह्याच्यामध्ये सगळे अधिकारी आणि डिफॉल्टर अधिकारी आहेत. ही सगळी माहिती घेतल्यानंतर आणि काय चौकशी करणं हा फार्स आहे. आणि नेहमी या चौकशी समित्या येतात आणि हे सगळ्यांना चुना लावून जातात. येतात जातात खाऊन जातात. आता तर बिर्याणीच खाताना तुम्ही मला दाखवलं, म्हणजे चुकीचं आहे. सिरियसपणा नाही. हे चौकशी बरखास्त करावी आणि दुसरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना पण चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र बोलत नाहीत. मग आता दादांना काय आवाहन करणार? हे सगळं घडतंय. आता दादा एवढंच म्हणतात की नाही, दोषींना पाठीशी घातलं जाणार नाही, कारवाई होईल. किंवा त्यांचे या आमदार जे सुनील टिंगरे सुरुवातीला त्यांनी भूमिका मांडलेली होती, आता मात्र बोलत नाहीत. मग आता नेमकी काय दादांनी भूमिका? दादांनी म्हणलं की दंगेकरांना काय पुरावे असेल तर त्यांनी द्यावेत. पण आता दादांना पुरावे द्यायची काय गरज नाही. ज्या डॉक्टरांनी लाखो रुपये घेऊन रक्तगट बदलला त्यांना पोलिसांनी अटक केली. जे पोलीस चुकीचे वागले त्यांना निलंबित केले, हाच पुरावा आहे. दादांनी याच्यामध्ये सस्पेंड केलं पाहिजे. यांच्या फौजदारीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे ह्या दोघांवर. आणि अजूनही आजी तावरेच्या माझ्याकडे अनेक गुन्हे केलेले आहेत. चुकीच्या पद्धतीने रिपोर्ट येतात, अशा लोकांच्या तक्रारी येतात. उद्या ह्या तक्रारी मी कमिशन ऑफिसकडे नेऊन देणार आहे. अजय तावरेंचं फाईल तुमच्याकडे आहे? आली, दुसरी आले. अनेक ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीचं चुकीचं कामकाज केलं आणि याच्यामध्ये निव्वळ पैसे खाण्याचा धंदा केलेला आहे. त्यामुळे आता लोक यायला लागलेत. माझ्याकडे रिटायर पोलीस अधिकारी आले होते SCP लेवलचे आणि त्यांनी माझ्याकडे एक तक्रार दिली. ती तक्रार उद्या मी आयुक्तांना देणार आहे. म्हणजे अजय तावरेंच्या संदर्भातली फाईल आता तुमच्याकडे आलेत. आणि किडनी प्रकरणामध्ये त्याचा हात होता. किडनी रॅकेटमध्ये त्यांनी प्रचंड पैसे कमवले, पण पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला नाही. त्या खात्याचे त्या काळातले मंत्री कोण महाजन असेल त्यांनी यांना पाठीशी घातलं आणि हे कुठेही पुढं अशी समिती आली, चौकशी समिती, आणि ते कुठे गेली तेही कळली नाही. आता काय गिरीश महाजनांकडे मग आता काय तुमची मागणी असणार आहे? आता त्यांच्याकडे अपेक्षाच नाही राहिली. हे आता फक्त खोके सरकार झालं आणि यांना सत्ता राबवायची, यांना जनतेचं काही घेणं देणं नाही आणि त्यामुळं आता यांच्याकडून काय अपेक्षा राहिली नाही. आपण पाहतोय की आज जी खरं तर पार्टी आणि जेवणावळी ज्या कार्यालयामध्ये सुरू होत्या त्या संदर्भामधली जी चौकशी समिती आज आलेली होती ती चौकशी समिती बरखास्त करावी आणि अजित पवारांना पुरावा देण्याची गरज नाही. ज्या खरं तर 2 डॉक्टरांना अटक झालेली आहे आणि 2 पोलीस निलंबित झालेले आहेत, हाच पुरावा आहेत. मात्र अजित पवारांनी खंडणीचा गुन्हा जो आहे आणि त्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकरांनी केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.